नमस्कार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी डिश म्हणजेच बटाट्याचे काप. हे काप आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवतो. त्यातलाच एक प्रकार आज आपण पाहणार आहोत. आज आपण रवा लावून बटाट्याचे काप कसे बनवायचे हे पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत. आता आपण हे बटाटे व्यवस्थित सोलून घेऊया. त्यानंतर आपण याला स्लाइसमध्ये कट करून घेणार आहोत. मी इथे मीडियम साईजमध्ये कट करून घेतले आहे. तुम्हाला जर कुरकुरीत बटाट्याचे काप हवे असेल तर तुम्ही पातळ स्लाइसमध्ये कट करा. तर इथे आपले दोन्ही बटाटे कट करून झालेले आहेत. आता आपण यांना एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कापांना थोडंसं मीठ लावल्याने कापं खूप टेस्टी बनतात. आता आपण कापांना लावण्यासाठी कोटिंग बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं कोटिंग तयार आहे. आता आपण हे काप यामध्ये डीप करून फ्राय करून घेणार आहोत. इथे आपला तवा गरम झालेला आहे. त्यामध्ये आपण हे बटाट्याचे काप ठेवून फ्राय करून घेऊ. सर्व कापं आपल्याला तव्यावर ठेवायची आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर कापं आपल्याला दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची आहेत. कापं भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर यांना भाजून घ्यायचं आहे. परत एकदा आपण दुसऱ्या साईडने याला भाजून घेऊया. एकाच साईडने जास्त वेळ आपण भाजली बटाट्याची कापं तर रवा जळण्याची शक्यता असते. त्यामुळे 2-2, 3-3 मिनिटे अशी भाजून घ्यायची. तर इथे आपले चविष्ट असे बटाट्याचे काप तयार आहे. आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारचे बटाट्याचे काप तुम्ही जर कधी बनवले नसेल तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.